तुम्ही हातापायाला पोलिओ झालेले माणसं पाहिले असेल, मेंदूचा पोलिओ झालेला माणूस पाहिला का? दाखवतो. हे बा, आपल्या मंत्रिमंडळात आहे, मुसलमानाकडून पिझ्झा ऑर्डर करू नका, नसता ते थुकल्याशिवाय पार्सल देत नाही असं हे आखूड मंत्री म्हणाला. पण मला हे समजलं नाही की पॅकिंग फूडमध्ये थुकणार कसं, आणि जास्त मीठ लागायला ते त्या पार्सलमध्ये थुकत आहे की वकत आहे त्या डब्यात. खरं सांगा रे, याला खारट उलटी कोणं खाऊ घातली? कल्याणमध्ये ते पाणीपुरीच्या मटक्यात मुतून ते मूत्रयुक्त पाणीपुरी लोकाला खाऊ घालणारा ते पाणीपुरीवाला, आईस्क्रीममध्ये वीर्य मिसळून विकणारे ते विकृत आईस्क्रीमवाले, UP बिहारमधून इकडं येऊन गाडे टाकून आपल्या हॉटेलवाल्याच्या छातीवर नाचणारे ते दिसले नाही का रे? अरे नेपाळ्या, खरातचं अमृत किती खारट आहे घरी विचार. खरातनं हळदी कुकाचा कार्यक्रम करून पुरं खरकटात डक पाणी पाजलं तेव्हा कुठं होतास तुला बडा? खरातची खारट चव तोंडाला लागल्यामुळं अब्दुलच्या पार्सलची चव तुला खारटच लागणार. अबे छिचुंद्री तोंडाच्या, केव्हा तरी लोकहिताच्या कामाविषयी बोल, नसता एखादं चांगलं कार्य तरी करा. कशाला महाराष्ट्राचा बिहार करण्याच्या पाठीमागं हात धुवून लागलेला आहे? अबे, डिलिव्हरी करणारे ते पोरं अशा आग ओकणाऱ्या उन्हात आपल्या कुटुंबासाठी मेहनत करून पैसे कमवत आहे. त्यांना जगू दे का तेला बी कोंबड्या चोरायला होतं? तुला काय जातंय थंड रूममध्ये बसून अशी फालतूची भाषणं चोदायला? केव्हा सुधारणार बे तुम्ही? तिथं पाकिस्ताननं मध्यस्थी करून इराण, अमेरिका, इस्रायलचं युद्ध थांबवलं आणि हा पाकिटमार टोमॅटो करत बसलाय. अबे, याला मुस्लिम देशातून आलेलं पेट्रोल चालते, गॅस चालते, डिझेल चालते, सगळं चालते. किती किळसवाणी आणि नीच प्रवृत्ती, विकृती म्हणावं, नीच मानसिकता. एक मंत्री म्हणून हे वक्तव्य अजिबात शोभत नाही तुला, की म्हणजे तू जर मुसलमानाविरुद्ध रोज भोकणार असशील तरच तुला मंत्रिमंडळात घेतो. या अटीवर याला मंत्रिमंडळात घेतला असं मला वाटते, आणि याला जबाबदार ते देवराव फडणीस आहे. ही असली बायल्या विचाराची बायली अवलाद मंत्रिमंडळात घेऊन महाराष्ट्र नासवण्याचं काम जातीनं ब्राह्मण असलेला माणूस फडणीस हे सगळं करून घेत आहे. परंतु एक दिवस पायली नक्की भरणार आहे, नंतर कुत्रं बी विचारणार नाही. बांधवांनो, ह्या लोकांनी कितीही विष पेरून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपल्या जनतेनं एकजुटीनं राहणं गरजेचं आहे. आपली मुलं दंगलीमध्ये मरतात, यांचं काय नाही लक्षात घेऊन यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. लवकरच भेटू. जय शिवराय, जय भीम.